ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन। अच्छा 2 दिवसीय या कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे प्रभारी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय रमेश चन्नीथाला साहेब, ज्यांची आपण आतापर्यंत वाट बघत होतो, ज्यांच्या विचाराने आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने भाषणाने समारोप होणार आहे, असे पवन खेळाजी, आपले प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे नेते आणि CWC मेंबर बाळासाहेब थोरात, या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय नसीम खानजी, सतीश पाटीलजी, अमित देशमुखजी, नितीन राऊतजी, यशोमतीताई ठाकूर, विश्वजित कदमजी, संध्या सवालकेजी, शिवराज मोरेजी आणि अतुल लोंडेजी, अभय छाचेरजी, सर्व मंचावर असलेले सर्व मान्यवर उपस्थित, समारोपाला सभागृह भरला आहे, यातच या कार्यशाळेचं यशस्वी आयोजन झालं असं मी मानतोय। कारण समारोपाला अर्ध्या खुर्च्या खाली दिसतात, आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे। पण हर्षवर्धन दादा 6 महिन्यात तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात, तुम्ही महाराष्ट्राचे नेता म्हणून आलात, पण मला तुमच्यामध्ये नेता दिसत नाही तर कार्यकर्ता दिसतो आहे, ही याची उपलब्धी आहे। आणि आता नेता पक्षाला तारू शकत नाही, कार्यकर्ताच पक्षाला तारू शकतो, हे गुण तुमच्यामध्ये आहेत आणि ते दिसताय। आम्ही बघत होतो 2 दिवस, आता आम्ही 6-7 टर्मचे आमदार आहोत, आम्हाला कधी कधी वाटतं की साला आपण खूप मोठे झालो, तोपखान वगैरे झालो, असं वगैरे आम्ही स्वतःला फार मोठे समजत लागलो की मिसळायचं कसं, बोलायचं कसं। पण जो जनतेत मिसळतो तोच खरा नेता आहे, हे त्या ठिकाणी आता दिसून आलेलं आहे। 2 दिवसाची उपलब्धी फार मोठी आहे आणि तुम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक ऊर्जा आणि ताकद देणारी ही 2 दिवसाची कार्यशाळा आहे। काय सुंदर भाषणं झाली, अनेकांची त्या ठिकाणी भाषणं झाली। त्यामध्ये तुम्हाला निरंजन टकले साहेबांचा उल्लेख करता येईल, संजयजी आवटेंचा उल्लेख करता येईल, काँग्रेसचा ज्वाजल्य इतिहास तुमच्या पुढे त्यांनी मांडला, ज्या गोष्टी माहीत नव्हत्या। तो खूप मोठा इतिहास काँग्रेसचा, त्याची परंपरा, काँग्रेसची निर्मितीपासून तर झालेली वाटचाल, सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड, म्हणजे तुमच्यामध्ये मला वाटतं की तुम्ही नवीन जे पदाधिकारी झालेत आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या भागात काम करताना या कार्यशाळेचा चांगला उपयोग होईल आणि तुम्हाला तुमचा मार्ग ज्या विभागात निवडताना तिथे यशही मिळेल असं मला वाटतं। 2 दिवसामध्ये अनेक विषयावर चर्चा होत असताना समारोपामध्ये एवढंच आता आपल्याला पुढे आहे की पुढच्या निवडणुका आपल्या पुढे आहे। विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या कार्यकर्त्यांसाठी निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे नेत्यांची जबाबदारी कार्यकर्त्यांसाठी मोठी आहे। मी मंचावरच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, सर्व नेत्यांना सांगतोय, आता तुम्ही आम्ही मिळून कार्यकर्त्यांना कमी पडणार नाही एवढी शक्ती कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिली पाहिजे। उद्या तुमच्या निवडणुका येतील त्यावेळेस हीच मंडळी त्याची व्याजासह परतफेड करेल, म्हणून आता त्या ताकदीने उभं राहण्याची आवश्यकता आहे।
आता बिलकुल बिनधास्तपणे जरा मन मोकळे करा आणि हातही मोकळे करा, अशा पद्धतीनं आपण आता पुढे जाऊया आणि जावंच लागेल. खूप भाषणातून उल्लेख झाला, मी त्याचा पुन्हा परत परत उल्लेख करणार नाही. पण मन आणि हात मोकळे केल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. हे या ठिकाणी ही खरी पुढची उपलब्धी आमची असेल असं माझं मनापासून मत आहे. आणि आम्ही अनेक वर्ष झाली तिथे काम करतोय. ठीक आहे, काही कमी मिळालं असेल पद, जास्त मिळालं असेल पद, छोटं मिळालं असेल पण मोठं मिळालं असेल, पण या वेळेस ज्या परिस्थितीतून पक्ष जातोय त्यावेळेस ती आमची भूमिका आणि आपली सहकार्याची भूमिका ही नक्कीच. तर एखादा असं म्हणतात ना की ज्यावेळेस जंगलाला आग लागली त्यावेळेस चिमणी सुद्धा चोचेनी पाणी टाकून ती आग विझवत होती. त्यावेळेस तिला विचारलं गेलं, तुझं केवढूसा जीव, किती आणतेस पाणी? त्यावेळेस म्हणते, मी आग विझवेल की नाही मला माहीत नाही, पण आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव असलं पाहिजेत, म्हणून मी चोचेने पाणी घालते. म्हणून आज तुम्ही आम्ही मिळून या परिस्थितीमध्ये त्याचे साथीदार होऊ की या पडत्या काळामध्ये काँग्रेसला मजबूत करण्याच्या यादीमध्ये तुमचं आणि आमचं नाव असलं पाहिजे. तो इतिहासामध्ये त्याची नोंद होईल आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला मिळून काम करावं लागेल. निवडणुका आहेत, त्याचा उल्लेख आमच्या अमित भाऊनी केला की पुढच्या वेळेस कदाचित स्वबळाची मी मंचावरच्या आमच्या त्या बैठकीमध्ये काही ठरणार आहे. पण यावेळच्या निवडणुका एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जे काही चाललंय, दोन भाऊ एकत्र येणार का, मग त्यातून तुमची भूमिका काय आहे, पवार साहेब येतील का, मग ते मग राहतील का, त्यांच्याबरोबर युती होईल का, वगैरे वगैरे सगळ्या चर्चा आता फार मोठं उदाहरण आलेलं आहे. आणि अनेक पत्रकार परिषदामध्ये हा प्रश्न आवर्जून विचारला जातो, ते दोन भाऊ एकत्र आलेत मग तुमची भूमिका काय? पत्रकारांचा प्रश्न असतो, न्यूजवाल्यांचा. अरे ते येऊ देत. आम्ही ज्या वेळेस मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना लढली, वेगळे वेगळे लढले, तरी मुंबई महापालिकेमध्ये आम्ही 38 जागा जिंकल्या होत्या. भीती बाळगू नका. ठीक आहे, काही काळ येतो, वाईट येतो, पण पुढची निवडणूक तुम्ही सगळ्यांनी, मी तरी माझ्या सगळ्या मंचावरच्या नेत्यांना विनंती करणार आहे की पुढची निवडणूक आम्हाला आता आमच्या भरोशावर लढू द्या आणि एकदा हिसाब होऊ द्या. या इथे कसली युती झाली? विकास आघाडी महाराष्ट्रामध्ये होती, इंडिया आघाडी इंडियात होती. आता लोकलमध्ये सगळी परिस्थिती पाहता आपल्याला तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. शेवट माझ्या मताच्या संदर्भात काही दुमतही असू शकतो, पण माझं हे वैयक्तिक मत आहे असं आपण समजलं पाहिजे. राज्य फार वाईट परिस्थितीतून जाते, अत्यंत बिकट परिस्थितीतून जाते. काल पण उल्लेख केला, आत्ता उल्लेख केला आहे 10,000 कोटीचं कर्ज. हा कर्ज आहे, 10 लाख कोटीचं कर्ज आहे. 10 लाख कोटीचं कर्ज राज्यावर आहे आणि 1,78,000 कोटी देणे आहेत. हे सगळे हिशोब काढलाय सगळ्या विभागांचा, काय लायबिलिटी आहे ग्रामीण विकास पासून सगळ्यांची. 1,78,000 करोड ही सरकारवर असलेली लायबिलिटी आहे. 29,000 कोटी रुपये एरिगेशनचे देणे आहेत, एरिगेशनचे. 89,000 कोटी पीडब्ल्यूडीचे देणे आहेत. मी सगळी काढली कर्ज, सगळी माहिती घेतली. 1,78,000 कोटी रुपयाचं हे देणे आहेत. सरकारवर उधारी आहे. सरकारने केलेल्या कामाचे पैसे द्यायचे. म्हणजेच आपण हे 10 लाख कोटी आणि हे 1,78,000 कोटी या फडणवीसच्या सरकारने राज्याला भिकारी करून सोडलंय आणि राज्याची अब्रूई घालवून सोडली. ती कशी घालवली? रोज मुख्यमंत्र्याला यावं लागतं, त्यांनी तसं बोलायला नको, यांनी असं बोलायला नको. हे चुकलंच त्यांचं. असा शब्दप्रयोग योग्य नाही. हे योग्य नाही म्हणजे काय? कधी योग्य करतील? रोज अब्रू जाते आमची. उठते कोणीतरी चोंग्या, तो वाजवते, दुसरा उठतो. आणि पहिले प्रयत्न करून पाहिलेत,
छिंदम सारख्या नालायक माणसांनी महाराजांची बदनामी करायचं. बघा फार मोठी आव्हानं आहेत. म्हणून अधिक आता मला बोलायला लागलो की जरा माझे मग मी जरा तासभर बोलणार आहे म्हणून मला भीती वाटते तिकडे घंटी बिंटी वाजू नये म्हणून. पण एक सांगतो तुम्हाला की पूर्ण राज्याची अब्रू रोज जाते. संजय गांधी निराधारचे पैसे मिळत नाहीत 6-6 महिने 6-6 महिने. आणि सगळ्यात मोठा म्हणजे तुम्ही मंचावरच्या सगळ्यांनी लक्ष घालून रोज प्रेस घेतली पाहिजे. राज्यामध्ये व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा झालाय शिक्षक भरतीचा. 10,000 कोटीच्या पेक्षा मोठा घोटाळा आहे. आणि त्यामध्ये मॅक्झिमम लोक आणि त्यांच्या संस्था भाजप आणि RSSच्या आहेत हे मी सगळ्यांच्या पुढे सांगतोय. त्यामुळे ते कारवाई करायसाठी धजत नाही. फायदा घेऊन घेतलाय. 50-50 लाख रुपये काढलेत. हजारो शिक्षक भरलेत. व्यापमला लाजवेल तेवढा मोठा घोटाळा राज्यात झालाय. पण त्याचा ब्र काही कोणी काढायला तयार नाही. बोला हो, बिनधास्त बोला. आणि तुम्ही तर चिंता करूच नका, मी आहे तुमच्या पाठीमागं. आणि मी बोलतो तुम्ही बोला. फक्त एवढंच, तुम्ही पुढे गेले तर मला सोबत ठेवा आणि मी पुढे गेलो तर तुम्ही माझ्या सोबत राहा. म्हणजे समजून जा तुम्ही. हां, म्हणजे बाकीची व्यवस्था करायला राहिलं पाहिजे ना माणसं. नाही तर आमच्याकडे जरा जास्तच होतं. बरं झाला गेल्यामुळं आनंद म्हणणारे खूप आहेत, असू राहणारे कमी आहेत. त्यामुळे जरा एकमेकासाठी लढण्याची भूमिका ठेवून आवश्यकता पडली तर एकमेकाच्या सुख आणि दुःखात राहण्याची व्यवस्था आपण राहण्याची मानसिकता ठेवून पुढे गेलं पाहिजेत. पण 2 दिवसाची उपलब्धी मी आता काँग्रेसमध्ये 5 विधानसभा निवडणुका लढून काँग्रेसच्या अनेक संघटनात्मक बाबीला मी कार्याला उपस्थित राहिलो. पण हे शिबिर चन्नीथाला साहब, ऐसा शिबिर, ये ऐसी कार्यशाला पिछले 20 साल में हुई नहीं, ऐसी कार्यशाला हुई है. क्योंकि सत्ता में होते हुए, पावर में होते हुए वो तो बहुत बढ़िया हो जाती है, पर बिना पावर से और इतनी उपस्थिति 100%, ये पहली कार्यशाला है. ये मुझे अभी सबको मान्य करना पड़ेगा. ये माहौल बन चुका है, एक ताकत मिल चुकी है कार्यकर्ताओं को, पदाधिकारी को, नवनियुक्त लोगों को. तो मैंने सुना 1-2 लोगों के 28 साल का युवा भी बोल रहा था छत्रपती शिवरायांचा काय मावळा. म्हणजे हातात तलवार घेण्याची गरज नाही, शब्दाची तलवार करा, हिमतीची ढाल करा, कोणालाही पाडता येतं, कोणालाही उद्ध्वस्त करता येतं. ही ताकद त्यांनी दाखवून दिली. कारण आम्ही अहिंसेचे पुजारी महात्माजींच्या विचाराचे आहोत. शब्दांची तलवार आणि हिमतीची ढाल हीच तुम्हाला पुढे नेणारी ठरणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्या हिमतीच्या ढालीच्या भरोशावर पुढचा महाराष्ट्र पदाक्रांत करण्यासाठी सज्ज झालात, याचा गर्वाने मी अभिमान बाळगतो. आणि कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय सेवा. सलाम वालेकुम, राम राम. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.